मिळालीच पाहिजे, हक्काची नियुक्ती मिळालीच पाहिजे। एकच विनंती, तत्काळ नियुक्ती, एकच विनंती, तत्काळ नियुक्ती। कोण म्हणता देत नाही, नेत्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, नेत्याशिवाय राहत नाही। मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, हक्काची नियुक्ती मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, हक्काची नियुक्ती मिळालीच पाहिजे। आमदारकी ना खासदारकी, नियुक्ती आमच्या हक्काची, आमदारकी ना खासदारकी, नियुक्ती आमच्या हक्काची। 3.5 वर्षाचा वनवास संपलाच पाहिजे, 3.5 वर्षाचा वनवास। जाहिराती 2020 मार्चमध्ये आलेली स्पर्धा परीक्षा नेमणूक झाल्यानंतर त्याची पूर्ण भरती प्रक्रिया 3 वर्ष चालली आणि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती या पूर्ण पार पडल्या मे 2022 मध्ये आणि ऑगस्ट 2022 मध्ये आमचा अंतिम निकाल लागला आणि डिपार्टमेंट अलॉट झाले। आमचे मेडिकल व्हेरिफिकेशन, पोलीस रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेले आहेत, पण आमचे नियुक्तीपत्र आमच्या हाती लागलेले नाहीत। त्याच्यासाठी संदर्भ जो लावला जातो तो 2019 SCBC CWच्या केस संदर्भ लावला जात आहे, पण ही केस 2020 साठी ऍप्लिकेबल नाही आहे आणि 2019चा हायकोर्टाचा निर्णय आहे की त्यांची सिनियरिटी इंटॅक्ट करून सुद्धा 2020ला जॉईनिंग देऊ शकतात, तरी देखील आमची जॉईनिंग येत नाही। तर आमची सरकारला ही विनंती आहे की आमची तात्काळ नियुक्ती झाली पाहिजे। जे EWS प्रवर्ग आहे त्यांना वगळून 2019 मध्ये जशा नियुक्त्या दिल्या त्याच EWS प्रवर्गाला वगळून 2020 देखील नियुक्ती द्यावा, ज्यामध्ये SC, ST, OBC, NT आणि ओपन मधील जे अनअफेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे तात्काळ नियुक्त्या सरकारने काढाव्यात आणि आम्हाला रुजू करून घ्यावी, हीच आमची सरकारकडे विनंती आहे। 10% उमेदवार जे आहेत ते EWS चे कॅन्डिडेट्स आहेत, ज्यांची 2019च्या माध्यमातून कोर्टामध्ये केस चालू आहे। तर ती त्याला न्याय आणि जस्टिस तर गव्हर्नमेंट देईलच, पण त्यांच्यामुळे आमचे सुद्धा 2020चे बाकीचे 90% मुलं आहेत त्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत। तर आमची सरकारकडे हीच विनंती आहे की हे जे 10% उमेदवार आहेत EWS त्यांना वगळून ज्या नियुक्त्या दिलेल्या आहेत 2019 अभियांत्रिकी सेवांना, त्याचप्रमाणे त्याच धर्मीवरती 2020चे जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा नियुक्त्या तात्काळ द्याव्यात। ती 90% उमेदवार जी आहेत ती SC, ST, OBC, NT आणि ओपन मधली अनएफेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, त्यांची आमची प्रमुख मागणी आहे की या 90% उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभागात आणि जलसंपदा विभाग। सत्य परिस्थिती सांगायची म्हटली तर मे महिन्याच्या कालावधीत आम्ही पहिलं आंदोलन केलेलं, त्यावेळेस आमची ही मागणी होती की 100% नियुक्ती द्यावी 2020ची जी भरती प्रक्रिया त्यासाठी, कारण हे जे मराठा आरक्षणच्या प्रक्रिया आहे त्याचा जो निकाल आलेला, जे मराठा आरक्षण लागू झालं, रद्द झालं, त्या प्रोसेसमध्ये 2020ची जी भरती प्रक्रिया आहे त्याला काही इफेक्ट नव्हता, कारण जेव्हा ते रद्द झालं त्यावेळेस आमची पूर्व परीक्षा देखील झाली नव्हती। तर आमचं पहिलं आंदोलन जे झालं मे मध्ये तेव्हा आमची प्रमुख मागणी ही होती की 100% नियुक्ती द्याव्या, सर्व मुलांच्या नियुक्ती 2020च्या बॅच मधले द्याव्या, पण सरकारने ते आम्हाला SCBC EWSचं कारण देऊन 2019च्या केस संदर्भ लावून आम्हाला त्यावेळेस सांगितलं की होऊन जाईल लवकरात लवकर नियुक्ती येतील, पण ते काय घडलं नाही। म्हणून आमची आता ही मागणी आहे की 90% जे उमेदवार आहेत ज्यांना कोर्ट अफेक्टेड नाही आहेत त्यांना तरी नियुक्ती द्याव्यात सरकार। संबंधित विषयाच्या निगडीत जाहिरात 2020 मध्ये आली होती आणि त्याचा निर्णय जवळजवळ निकाल 3.5 वर्ष लांबला गेला काय, आणि संबंधित विषयाची कोर्टात केस चालू आहे। ह्या आशयाचा आम्हाला कायम बांधकाम विभाग झालं, जलसंपदा विभाग झालं, तारण दिलं जातंय काय, पण सदर केसशी आमचा कुठेही काही संपर्क नाहीये काय, कारण आणि शासनाने 2019 मध्ये जी काही 2020 आधी जाहिरात आली होती ते शासनाने OBC, SC, ST या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात यावी असा आशयाचा बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिलेला आहे काय, आणि त्याच आशयाचा आधार घेऊन आम्ही 2020 उत्तीर्ण उमेदवार अशी मागणी करत आहोत की 2020 उमेदवारांना सुद्धा त्याच धर्तीवर OBC, SC आणि ST या उमेदवारांना जॉईनिंग देण्यात यावी काय। सर्वजण प्रचंड निराशेचा सामना करत आहेत काय, आणि शासनाकडे आमची हीच विनंती आहे काय, या 196 उमेदवारांना नैराश्यातून, मानसिक त्रासातून, आर्थिक त्रासातून मुक्तता मिळावी। तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट, माझा वर्गमित्र स्वप्नील लोणकर, जो की माझा 4 वर्ष वर्गमित्र होता, ज्यांनी MPSCच्या ह्याच कंटाळवाण्या प्रोसेसला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली काय, आणि शासनाकडे माझी हीच विनंती काय, ह्या 196 उमेदवारांपैकी कोणावरही अशी वेळ येऊ देऊ नका आणि तात्काळ आमचा नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा।